नमस्कार मंडळींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली साबळे. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. पण जर तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायचे असेल तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला अजिबात दाबायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन दिलेले आहे त्यावरही क्लिक करा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे की आता माझ्या मुख्यमंत्री दादांनी एक आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी योजना काढलेली आहे. माहिती आहे ना मी कुठल्या योजनेबद्दल बोलत आहे ती? हो, नक्कीच. माझी लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना. तर ही जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री दादांनी आमच्या सर्व बहिणींसाठी काढलेली आहे, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी. कारण घर बसल्या 1,500 रुपये महिना येणं ही काय म्हणजे एक अशी कमी गोष्ट नाही आहे. तर त्यासाठी पण आम्ही त्या मुख्यमंत्री दादांचे खूप धन्यवाद करणार आहे. पण थोडंसं काहीतरी मला माझ्या मुख्यमंत्री दादांना सांगायचं आहे. मीच म्हणून नाही तर माझ्यासारख्या असंख्य माता भगिनींच्या मनात हा पडलेला प्रश्न नक्कीच असेल असं मला वाटतं. तर असं सांगायचं आहे की दादा मला नको तुझे 1,500, दादा मला नको तुझे 1,500, कारण बेकारीने आहे तुझा भाचा बेजार. दादा भर रस्त्यात होते तुझ्याच भाचीची रे शिकार, दादा भर रस्त्यात होते तुझ्या भाचीचीच शिकार, आणि या पैशांअभावी वाढते तुझ्या दाजींचा आजार. दादा जर तुला द्यायचंच काही असेल ना तर दे आम्हा सर्वांना मानाचं वागणं, तुझ्या भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं. तुझ्या भाचीला कोणी करू नाही रे रस्त्यात नग्न. दादा जर द्यायचंच असेल तुला काही तर दे आम्हाला मानाचं वागणं, तुझ्या भाच्याला नोकरीचं मागणं, तुझ्या भाचीला कोणी करू नाही रे रस्त्यात नग्न. दादा तुला द्यायचंच असेल तर दे मोफत औषधी आणि आरोग्यदायी आयुष्य. दादा तुला द्यायचंच असेल तर दे मोफत औषधी आणि आरोग्यदायी आयुष्य. बघ जमते का तेवढं, कारण एवढंच हवे मला. जमलंच तर दे मोफत शिक्षण आम्हाला. बघ जमते का तेवढं, कारण एवढंच हवे मला. जमलंच तर दे मोफत शिक्षण आम्हाला. जास्त काही नाही मागत दादा, बस एवढंच मागणं आहे तुझ्या लाडक्या बहिणीचं. बघा मंडळी, पटते ना? आहे ना हाच प्रत्येक माता भगिनींच्या मनातला प्रश्न? कारण प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो. जरी ही योजना आपल्या सर्वांसाठी सुरू झाली तरी ती 1 महिन्याची 1,500 रुपये म्हणून आपण आपल्या तात्पुरत्या किंवा काही थोड्या फारशा गरजा भागवू शकतात. पण नेहमीसाठीचा जो हा सामाजिक प्रश्न आहे तो कोणी सोडवायचा? करा यावर विचार. पटतंय ना? आणि तुमचं काय म्हणणं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ठीक आहे. नमस्ते.